सर्वप्रथम आज या ठिकाणी आज माणसातील राजा आणि राजातला माणूस राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं मी महाराजांना या ठिकाणी विनम्रपूर्वक या ठिकाणी अभिवादन करतो. त्याचबरोबर मंचावरती पहिले मराठी पत्रकार आणि पहिले मराठी दर्पणकार ज्याला आपण म्हणतो ते बाळशास्त्री जांभेकर यांचीही प्रतिमा या ठिकाणी आहे. यांना मी या ठिकाणी वंदन करतो, अभिवादन करतो. आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये खरी पत्रकारिता जर कुणी केली असेल की ज्यांना आपण लोक पत्रकार म्हणून जागतिक मान्यता ज्यांना मिळालेली आहे ते भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये मी माझं या ठिकाणी शुभेच्छा मनोगत व्यक्त करतो. अतिशय आनंद वाटला की आज या ठिकाणी नेताजी जाधव संपादित लातूर प्रवाह हे वृत्तपत्र हे आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आज त्याचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पाडला. तर या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आता इथं मार्गदर्शन केलं आणि शुभेच्छा दिल्या आणि ते गेले ते जिल्हा माहिती अधिकारी आदरणीय गोलब साहेब, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय बद्दर साहेब, शशिकांतजी पाटील, आमचे मित्र पत्रकार महेंद्रजी जोंधळे साहेब, रघुनाथजी बनसुडे साहेब, कुटवाडे साहेब, गोडे साहेब, आणि आता आपल्यासमोर ज्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं, श्रद्धांजली वाहिली. पत्रकारावरती ज्या ज्या वेळेस अन्याय होतो त्यावेळेस मी अतिशय या ठिकाणी पत्रकाराच्या बाजूने उभा टाकून पत्रकारावर होणारा अन्याय मी कधीही सहन करणार नाही. मी त्यांना श्रद्धांजलीच वाहीन आणि त्यांनी श्रद्धांजली या ठिकाणी वाहिली. अतिशय कठोर अशा शब्दामध्ये ते पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष आणि एक पत्रकाराचा बुलंद आवाज माननीय अशोकजी देडे साहेब आणि कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बांधव, महाराष्ट्रातील एक अतिशय उंची गाठलेले आमचे मित्र, एक अँकर म्हणून उंची गाठलेले आपले मित्र आणि लातूरचे सुपुत्र आहेत ते सुशीलजी सूर्यवंशी. आणि मित्र हो, हे आनंद आज याच्यासाठी आहे की आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आणि जयंतीचं औचित्य साधून आजचा हा कार्यक्रम. मी प्रथमच या ठिकाणी सर आजचं हे आपलं जे साप्ताहिक आहे आणि लातूर नावाने हे साप्ताहिक आहे, कारण का लातूर नावाला खूप मोठा इतिहास आहे की लातूर पॅटर्न असेल, तीच लातूर शैक्षणिक पॅटर्न असेल, आणि म्हणून लातूर नावानं हे आपलं आज या ठिकाणी वृत्तपत्र साप्ताहिकाचं या ठिकाणी प्रकाशन झालं. आपलं हे लातूर वृत्तपत्र अतिशय लोकप्रिय व्हावं, या वृत्तपत्राची संबंध लातूरकरांनी आणि लातूर जिल्ह्यानं त्याची दखल घ्यावी आणि दखल घेऊन हा लवकरच जनतेकडून आपल्याला सूचना याव्या की हे आपलं लातूर वृत्तपत्र त्याचं साप्ताहिकाचं दैनिकामध्ये रूपांतर व्हावं, अशी मी या ठिकाणी प्रथमतः शुभेच्छा देतो. अतिशय चांगलं काम आहे सर की आज आपण बघतोय देश आणि महाराष्ट्रामध्ये आज काय चाललंय, पत्रकारावरती आज कसल्या पद्धतीनं बोलणं आहे, पत्रकारावरती हल्ले होतात, शिव्या दिल्या जातात, वेळ प्रसंग या ठिकाणी पत्रकाराचं खूप मोठं काम आहे. पत्रकार म्हटलं की या ठिकाणी हा समाजाचा आरसा आहे, पत्रकार म्हणलं की लोकशाही आहे, आणि पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे, पत्रकारावर हल्ला म्हणजे संविधानावरती हल्ला आहे. आणि आपण म्हणतोच आपण सर्वजण या ठिकाणी की पत्रकार आणि पत्रकारिता ही लोक कल्याणासाठी असावी, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता लोकपत्रकारिता ही लोक कल्याणासाठी होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं लोकपत्र सुरू केलं ती बुक नायक 1920ला, त्या दिवशी शाहू महाराजाला घटना कळते. शाहू महाराजांना हे माहिती होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकपत्र या ठिकाणी काढतात, एक नियतकालिकाची त्या ठिकाणी एक निर्मिती करतात, हे शाहू महाराजाला कळतं. आणि शाहू महाराज स्वतः आपल्या दूतासोबत मुंबईला जातात आणि मुंबईला गेल्यानंतर बाबासाहेबांच्या घरी जाऊन बाबासाहेबाला भेटतात आणि बाबासाहेबाला अगदी
विनम्रपूर्वक त्या ठिकाणी बाबासाहेबांना म्हणतात की साहेब, तुम्ही ज्ञानाचे राजे आहेत, आम्ही राजे आहोत, परंतु तुम्ही इथं लोकांच्या कथा आणि व्यथा शासनाच्या पुढे आणि समाजापुढे मांडण्यासाठी तुम्ही या ठिकाणी एक नियतकालिक काढता आणि त्याचं तुम्ही मूक नायक असं नाव ठेवता, तर त्याला पैसे लागतात, फुकट होत नाही. तर माझे हे पहिल्यांदा 2,000 रुपये घ्या. हे 2,000 रुपये पॉकेटमध्ये घालून त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या हातामध्ये हे पत्रकारिता चांगल्या पद्धतीनं चालली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी लोकराजे छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी आर्थिक मदत करतात. हे खूप मोठा इतिहास आहे. आणि म्हणून आज बोललं जातं या ठिकाणी की पत्रकार 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 पैसे घेतात. का पैसे घेऊन पत्रकार डीएल आहेत, आमची चर्चा होत असते. पत्रकारांनी निश्चितच पैसे घ्यावेत, परंतु पैसे घेतल्यानंतर की बाबा चुकीची गोष्ट आहे किंवा खऱ्याचं चुकीचं खरं, खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं असं कुठं होऊ नये. अगदी पत्रकार हा निर्भीड असला पाहिजे, पत्रकार हा अभ्यास वाचला पाहिजे, पत्रकार हा बुलंद असला पाहिजे, पत्रकार हा कुठंच त्या ठिकाणी मॅनेज होता कामा नये असं मला या ठिकाणी वाटतंय. मित्रो, आज लातूर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल अनेक पत्रकार आहेत, अनेक नवीन आज डिजिटल युग आहे, तरी सुद्धा प्रिंट मीडियाला तोड नाही. जरी आजच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी वाचनाची आवड कमी होत चाललेली असती, आज नवीन जी न्यू जनरेशन आहे, न्यू जनरेशन मध्ये फक्त आणि फक्त या ठिकाणी डिजिटल मध्ये 2 मिनिटाचं बघायचं, 2 मिनिटाचं वाचायचं आणि पुढे जायचं, अशा पद्धतीचं या ठिकाणी नवीन एक फॅड झालेला आहे. परंतु प्रिंट मीडिया ही अनेक वर्ष या ठिकाणी चालू राहील. मला वाटतंय या ठिकाणी जी 1832 जांभेकरांचं दर्पण निघालं, त्याच्या अगोदर 1821 कौमुद सौमुदी हे वृत्तपत्र राजाराम मोहन राय यांनी काढलेलं आहे. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या देशामध्ये जागतिक लेवलवरती अतिशय मोठं काम जर कोणी केलं असेल ते मी अगोदर सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं महात्मा ज्योतिबा फुले, त्यांचं जे वृत्तपत्र होतं महात्मा ज्योतिबा फुलेंचं यांचं ते दीनबंधू, त्या दीनबंधूच्या माध्यमातून बाबासाहेबांनी प्रेरणा घेतली आणि खऱ्या अर्थानं ते अतिशय चांगले विचार समाजामध्ये, मग ते धर्माच्या माध्यमातून असेल, समाजाच्या माध्यमातून असेल, की जे दांभिक विचार होते ते दांभिक विचाराला गाडण्याचं काम या ठिकाणी या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलं आणि महात्मा फुलेंनी केलेलं आहे, दर्पणकरांनी केलेलं आहे. तर अतिशय चांगले हे वृत्तपत्र एक व्रत आहे. हे पत्रकारिता एक व्रत आहे, खऱ्या अर्थाने हे व्रत आहे आणि म्हणून ते आपण प्रत्येकाने या ठिकाणी सांभाळावं. पत्रकाराची या ठिकाणी एकजूट असली पाहिजे. आपण पत्रकार आहात, पत्रकार घेणं तर कुठलंही वार्तांकन तुम्हाला करायचं आहे, त्याला वेळ नसतो आणि मग कुठल्याही वेळेला तुम्हाला ज्या ठिकाणी जावं लागेल त्यावेळेस मात्र तुम्ही आपल्या गळ्यामध्ये आपली आयडेंटिटी असणं अतिशय गरजेचं आहे, की जेणेकरून बाबा आपल्यावरती हल्ला होणार नाही, जेणेकरून आपल्याला कोणी वाकडं बोलणार नाही. आणि म्हणून हे अतिशय महत्वाचे काही मुद्दे आहेत, तर हे आपण सांभाळावं. बोलण्यासारखं खूप आहे सर. खरं तर मी बाबासाहेबांची लोक पत्रकारिता याच्यावरती मी एक 10 ते 15 मिनिटांमध्ये मांडावं अशी मी या ठिकाणी मनोकामना या ठिकाणी केलेली होती, परंतु वेळ झालेला आहे आणि आपण सर्वांनाच या ठिकाणी आपण बोलताय. आणि म्हणून मी आज अतिशय चांगला दिवस आहे की ज्या राजांचा पंधरवाडा हा न्याय समता दिवस, न्याय समता दिवस मानला जातो, 15 दिवस मानले जातात, त्याचा दिवस आपण आज निवडलेला आहे. तर अतिशय आनंदाचा दिवस या ठिकाणी मी आज मानतो आणि आपल्या पत्रकारितेला आणि आपल्या या आजच्या प्रकाशित झालेल्या या ठिकाणी लातूर वृत्त प्रवाहाला मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कास्तकार कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीनं, राज्यातील तमाम कर्मचाऱ्याच्या वतीनं, माझ्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.